यानंतरची मोठी बातमी कोल्हापुरातून समोर येते। कोल्हापूरच्या गोकुळ निवडणुकीमध्ये नवा ट्विस्ट आलाय का असा प्रश्न उपस्थित होतोय। कट्टर विरोधक भेटल्याने जिल्ह्याच्या राजकारणामध्ये मोठी खळबळ उडाली आहे। सतेज उर्फ बंडी पाटील यांनी आमदार शिवाजी पाटील यांची भेट घेतली आहे। दोन पाटील एकत्र आल्याने कोल्हापूरच्या राजकीय चर्चांना उधाण आलंय। आमदार शिवाजी पाटील यांच्या सावर्डे इथल्या निवासस्थानी बंटी पाटील यांनी भेट दिली। आमदारांनी देखील स्वागत केलंय। हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय। दोन कट्टर विरोधक पाटील एकत्र येण्याची शक्यता वर्तवण्यात येते। त्यामुळे कोल्हापूरच्या राजकारणामध्ये मोठा भूकंप होणार आहे का असा सुद्धा प्रश्न उपस्थित केला जातोय। कोल्हापूरच्या गोकुळच्या निवडणुकीमध्ये नवा ट्विस्ट येणार का या व्हिडिओमुळे हाही प्रश्न उपस्थित होतोय। कट्टर विरोधक एकमेकांना भेटल्यामुळे हा प्रश्न आता उपस्थित होतोय। सतेज पाटील आणि आमदार शिवाजी पाटील हे एकमेकांचे कट्टर विरोधक आहेत। मात्र हे दोघं भेटले तो व्हिडिओ सुद्धा समोर आला। आमदारांनी सतेज पाटील यांचं स्वागत केलं आणि हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मात्र आता कोल्हापूरच्या राजकारणामध्ये काही नवा भूकंप होतोय का, नवा ट्विस्ट येतोय का असा सुद्धा प्रश्न उपस्थित होतोय। या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे यांच्याकडून। ज्ञानेश्वर, दोन कट्टर विरोधक एकत्र आलेत, व्हिडिओ देखील व्हायरल झालाय। प्रियंका, खरंच आहे, कारण गोकुळची निवडणूक आहे ते कोल्हापूर जिल्ह्यामध्ये चांगलीच चर्चेला आल्याचं पाहायला मिळते। सतेज पाटील आहेत ते गाठी भेटी अनेकांच्या घेत आहेत आणि आपल्याला माहित आहे की शिवाजी पाटील यांनी हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांच्या गोकुळच्या सत्तेविरोधात आहे ते आवाज उठवला होता। हे प्रकरण आहे ते न्यायालयापर्यंत जाऊन पोहोचलं होतं। मात्र असं असताना सुद्धा सतेज पाटील आणि शिवाजी पाटील यांची त्यांच्या निवासांनी जाऊन आहे ते भेट घेतलेलं आहे आणि त्यामुळे हा एक चर्चेचा विषय आहे ते बनल्याचं आपल्याला दिसून येईल। खरं तर शिवाजी पाटील हे भाजप पुरस्कृत आमदार आहेत, त्यांनी भाजपला पाठिंबा दिलेला आणि सतेज पाटील हे काँग्रेसचे बडे नेते आहेत। त्यामुळे नेमकं या दोघांच्या मध्ये काय शिजलंय अशाबद्दलचा सवाल आहे तो उपस्थित होताना दिसतोय। कारण या निवडणुकीच्या निमित्तानं पाहायला गेलं तर सतेज पाटील महाडिक यांच्या विरोधात आहे ते नेहमीच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं। मात्र महाडिक सध्या भाजपमध्ये आहेत, शिवाजी पाटील सुद्धा भाजप पुरस्कृत आमदार आहेत। त्यामुळे नेमका या महाडिकांना छेद देण्यासाठीच आहे ते शिवाजी पाटील यांची जवळीक सतेज पाटील करतायत का हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे। कारण एकूणच पाहायला गेलं तर गोकुळची निवडणूक आहे ती चांगलीच यावेळी चर्चेला आल्याचं पाहायला मिळते। अनेक राजकीय गणित या निवडणुकीच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न आहे तो सतेज पाटील करतायत। काही दिवसापूर्वी त्यांनी भाजपच्या जिल्हाध्यक्षांची सुद्धा आहे ते शिरोळ तालुक्यामध्ये जाऊन थेटपणे भेट घेतली होती। दुसऱ्या बाजूला शौमिका महाडिक हे सतेज पाटील यांच्या विरोधात आहे ती वातावरण निर्मिती त्या भाजपच्या असताना सुद्धा करतायत। मात्र सतेज पाटील त्यांच्याच निकटवर्ती यांची जाऊन भेट घेतात आणि त्यामुळे एकूणच या राजकारणाचा नवा ट्विस्ट निर्माण होतो का, निवडणुकीचं वातावरण नेमकं कुठल्या टप्प्यावरती जाते याकडे आता कोल्हापूरकरांचं लक्ष लागलंय। बरोबर आहे ज्ञानेश्वर, आता गोकुळच्या निवडणुकीमध्ये काय होतं हाही प्रश्न महत्त्वाचाच आहे। माहितीसाठी धन्यवाद।